महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाणे शहरातील हरिनिवास सर्कल येथील वृक्षांना त्यांच्या खोडाजवळील सिमेंट पेवर ब्लॉकचा विळखा सोडवून त्या ठिकाणी माती टाकण्यात आली आणि झाडांच्या मुळांना मोकळा श्वास घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली। आजपासून ठाणे शहरातील विविध ठिकाणी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते जागोजागी अशा सिमेंट कॉन्क्रीटच्या विळख्यातून वृक्षांच्या खोडांची सुटका करण्याची मोहीम सुरू केलेली आहे। ठाणे शहरामध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये 350हून अधिक वृक्ष उन्मळून पडले। याला निश्चितच ठाणे महानगरपालिका प्रशासनातील संबंधित विभागातील अधिकारी कारणीभूत आहेत। कोणत्याही दुर्घटनेसाठी अथवा कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अधिकारी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्याची आवश्यकता आहे। कोणत्याही दुर्घटनेसाठी अथवा कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अधिकारी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला ठाणे जिल्हा सचिव नयनेश पाटणकर, ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, उपशहर अध्यक्ष मनोहर चव्हाण, सुशांत डोंबे, सचिव प्रशांत पालांडे, विभाग अध्यक्ष निलेश चव्हाण, संदीप साळुंके, प्रभाग अध्यक्ष जनार्दन खरिवले, किरण धमाळ, महिला शहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे यांसह मनसेचे सर्व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कालच सन्माननीय राजसाहेबांचा आदेश आला की बरीचशी झाडं या सिमेंटच्या जंगलामध्ये म्हणजे झाडावरती पण सिमेंट रचलेलं आहे आणि हे करून झाडं मारली जात आहेत। आता तुम्ही बघितलं हे झाडाची अवस्था बघा, त्या झाडांची अवस्था बघा, हे बळजबरी झाडं मोठी झाडं आहेत ही मारली जात आहेत। तर काल साहेबांचा आदेश आला की इथे जिथे जिथे असं दिसेल आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना की तिथे जाऊन ते सगळं कॉन्क्रीट काढायचं, त्याच्यावरती लाल माती टाकायची, त्या झाडाला चांगला श्वास मिळेल असं काहीतरी तुम्ही करा। त्याची सुरुवात आज ठाणे शहरात आम्ही करतोय। ठाणे शहरामध्ये संपूर्ण ठाणे शहरामध्ये आजपासून सुरुवात होईल। आज आम्ही प्रायोगिक तत्वावर आज इकडची जेवढी झाडं आहेत तेवढी सगळे आम्ही इथे करतोय। नंतर प्रत्येक पदाधिकारी आपापल्या विभागात जाऊन हे झाडं जिथे जिथे सिमेंट आहे ते सिमेंट काढून तिथे लाल माती टाकून तिथे चांगले झाडाला चांगला श्वास घेता येईल असं आम्ही कमी बघू। कसं आहे माहिती आहे, मी बोललो मगाशी की नगरपालिकेला ह्याच्याशी काय देणं घेणं नाहीये। नगरपालिकेचं म्हणणं आहे की नालेसफाई मोठ्या प्रमाणात झाली, नालेसफाई मोठ्या प्रमाणात झाली, मग एवढं पाणी का तुंबलं? झाडांचं घ्याल तर झाडांची छाटणी आता करतायत, आता छाटणी, आता हे दिवस आहेत का छाटणी? याच्या अगोदर तुम्ही का नाही केली? आणि जी झाडं लोकांनी दाखवली आहेत ती झाडं ही जी मारली जातात झाडं, त्याच्याकडे नगरपालिकेचं लक्ष आहे का? ही झाडं आपोआप नाही मेलेली आहेत, ह्याच्या मागे कोण आहे का? एवढ्या चांगल्या स्पॉटवर हे झाड त्यांना त्रासदायक आहे, झाड निघालं पाहिजे, याच्यासाठी यांची सगळी मगजमारी आहे। इकडे पण नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे, पण नगरपालिका काय करते त्याच्याशी आमचं काय देणं घेणं नाही। आम्हाला जेवढं जमेल तेवढ्या ठिकाणी आम्ही आमचे कार्यकर्ते ही झाडं जगवण्याचा प्रयत्न करू। मी बोललो ना की आमच्या पदाधिकारी आपापल्या विभागामध्ये जाऊन या झाडाच्या भोवतीचे कॉन्क्रीट आहे जे कुठे असं झालेलं आहे ते कॉन्क्रीट तोडून त्याच्यावरती लाल माती टाकतील, एवढं आमचे कार्यकर्ते करतील। धन्यवाद। थँक्यू।